अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। काही दिवसांपूर्वी नाशिकला ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता। त्याचं थेट कनेक्शन 40 गावाशी उघड झालं होतं। अशातच आता पुन्हा भुसावळ येथे दिनांक 19च्या रात्री बाजारपेठ पोलिसांनी 2 जणांना ड्रग्ज बाळगत असताना राष्ट्रीय महामार्ग 53 वर अटक केली। या कारवाईत तब्बल 73 लाखाचं मेथाकॉलन जप्त करण्यात आलंय। नाशिक येथे मेथाकॉलन नावाचा ड्रग्जचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता। त्यावेळी 40 गाव व नाशिक असे कनेक्शन उघड झालं होतं। त्यानंतर अल्पशा प्रमाणात जळगावमधून मेटाक्विन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला होता। आता पुन्हा मोठा साठा सापडल्यानं खळबळ उडाली। बाजारपेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले प्रशांत सोनार या कर्मचाऱ्याला मेथाकॉलनचा पांढऱ्या रंगाच्या बारीक दाणेदार मादक पदार्थ मोठा साठा घेऊन 2 जण फिरत असल्याची माहिती मिळाली। याबाबत डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघम व इतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर असलेल्या हॉटेल मधुबन जवळ 2 जणांना संशयितरित्या फिरत असताना अटक केली। या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 910 ग्रॅम मेथाकॉलन ज्याची किंमत 72,80,000 रुपये इतकी आहे तो जप्त करण्यात आला। मेथाकॉलन साठा व 20,000 किमतीचे 2 मोबाईल जप्त केले। संशयित आरोपी कुणाल भरत तिवारी राहणार तापीनगर भुसावळ, जोसेफ जॉन वाडालॅरेस राहणार कंटेनर यार्ड भुसावळ या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पीएसआय मंगेश जाधव करतात। पोलीस कर्मचारी व अधिकारी तिसऱ्या आरोपीच्या शोधात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली। मागील 1 महिन्यापासून जे इलिगल वेपन्स आहे, अवैध शस्त्र आहे, त्याच्यावरती कारवाई जिल्हाभरात झालेला आहे। म्हणजे जानेवारी 1 पासून आतापर्यंत जवळपास 27 वेपन आणि त्याच्यासोबत मॅगझिन आणि जिवंत काडतूस देखील जप्त करण्यात आलेला आहे। म्हणजे ही कारवाई जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, चोपडा सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेलं आहे। आणि जे इलिगल वेपन्स आहे ही प्रॉब्लेम बेसिकली मध्य प्रदेश बदवानी जिल्ह्यातून येत आहेत। त्याच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही इंटरस्टेट मीटिंग्स देखील झालेलं आहे। म्हणजे बदवानी जिल्हा असो, खरगोनी जिल्हा असो आणि बुरहानपूर जिल्हा सर्व जिल्ह्यासोबत इंटरस्टेट कोऑर्डिनेशन मीटिंग झालेलं आहे। भविष्यकाळात त्यांचं आणि आमचं इन्फॉर्मेशन शेअरिंग करून एक संयुक्त कारवाई करायचं पण नियोजन आमचे आहे। काल SDPO भुसावळ कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाले होते। गोपनीय माहितीनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते। त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आला। ट्रॅपसोबत सरकारी पंचांना पण हॉटेल मधुबन हॉटेलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं। तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झालं। तिथं 2 आरोपी त्या जागेवर आल्या होत्या। आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी, जोसेफ जॉन वाडालॅरेस। हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं 2 लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांच्या हातात आणि त्यांच्या बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल 917 ग्राम MD सापडले होते। 917 ग्रामचे MD बाजार किमती आता सध्या 72,80,000 रुपये। आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाले होते। आणि भुसावळचाच राहणारे आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे। त्याचं नाव आहे दीपेश मालविया। त्या 3 लोकांना अटक करण्यात आलेलं आहे। आणि ओव्हरऑल 72,80,000 रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। आणखी पुढील तपास चालू आहे, कुठून आणलेले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्वॉल्व आहे या विषयावर तपास चालू आहे। सर, क्या इंक्वायरी में ये पता चला है कि ये कहाँ पे यूज़ करने वाले थे, जळगाव जिले में और कहीं डिस्ट्रीब्यूशन? जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावळ शहरमध्येच त्यांना विकायचं त्यांचं उद्देशाने इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटले। आरोपी गुन्हेगारचे पार्श्वभूमी बॅकग्राऊंड दीपेश मालवियाच्या विरोधात आधीचा 3 गुन्हा दाखल आहेत। 307, 394 आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाकचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे। आणि एक आरोपी कुणाल यांच्या विरोधात जुने 2 गुन्हा दाखल आहेत। सर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई झाली, तर निवडणुकीचा काही कांगोरा आहे का सर? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो, लिकर असो, आणखी इलिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे। त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे। म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही, बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे। अमाऊंट वाईज 72,80,000 रुपयाचं अमाऊंट आहे। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।